ज्यांचा ज्यांचा संयोग झालेला आहे त्यांचा योग नियमाप्रमाणे होणारच. आणि माझा संयोग झालाय म्हणजे माझा पण वियोग होणारच. पण माझ्यात जे तत्व आहे त्याचा कधीही वियोग होणार नाही. आम्ही असं कधी ठरवून आलो नाही आम्ही या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो म्हणून. मी मनुष्य पर्यायाचा जन्म घेतो म्हणून. मी मनुष्य पर्याय नर देह उत्तम देश भरत क्षेत्रामध्ये भारत क्षेत्रामध्ये मी जन्म घेतो म्हणून. आकाशी देशामध्ये युद्ध चालू आहे आणि म्हणून मी तर म्हणतो भरत क्षेत्रामध्ये जन्म झालाय, भारतामध्ये जन्म झालाय. आणि संयमी अनंत संयमी जीव ज्या परिसरामध्ये आहे. आता आपण भरत क्षेत्रामध्ये आहे. पंचभारत पंच ऐरावत आहे. हे कर्मभूमी म्हणतात त्यांना. हे सारखे बदलणारे आहेत पण आहे. मग भरत क्षेत्रामध्ये आता वर्तमान काळामध्ये जे 24 तीर्थंकर झाले. पहिल्या कालामध्ये चार कोडाकोडी सागर, दुसरे काल 3 कोडाकोडी सागर, तिसरे काल 2 कोडाकोडी सागर आणि हे चौथा आणि 5वा आणि 6वा काल हे 1 कोडाकोडी सागरामध्ये 42,000 वर्षे कमी एवढं आहे. आणि आत्ता पंचम काल चालू आहे आणि त्याच्यामधले 2,500 वर्षे जवळजवळ संपलेले आहेत. आणि भरत क्षेत्रामध्ये एक संधी आहे. काय संधी आहे? हितनं विवेक क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला सम्यक दर्शन करून मोक्षाला जाऊ शकता तुम्ही. कारण विवेक क्षेत्रामध्ये श्रीमंदरादी 20 तीर्थंकर आत्ता सुद्धा विद्यमान आहेत. आणि 8 वर्षे काही अंतर्मुहूर्तानंतर त्यांना केवळ ज्ञान झाल्यानंतर 1 कोटी पूर्व त्यांचं आयुष्य किती? 1 कोटी पूर्व आयुष्यामध्ये केवळी वाणी फिरत असत्या आणि तिथनं जाऊ शकता. आणि पहिल्या 3,000 वर्षामध्ये 61 जीव भरत क्षेत्रातले तिकडे जाणार आहे. काय म्हणालो मी? 61 जीव भरत क्षेत्रातले तिकडे जाणार आहेत. जे सदाचारानं वागतात, स्वप्रभेद विज्ञान करतात, आत्मश्रद्धान करतात. ते खऱ्या अर्थानं इथं मिथ्यादृष्टी असले नियमानं मिथ्यादृष्टी जातात तिथं. ते सम्यदर्शन प्राप्त करतात आणि ते आत्मपुरुषार्थ करतात. मग आता आम्हाला 123 जीव आचार्याने